नाही, एकंदरीतच महाराष्ट्रभर फिरत असतो. सगळेच रस्ते बघाल तुम्ही, सगळ्याची दुरावस्था आहे. म्हणजे तुम्ही कल्याण शिलपाटा रस्ता बघा, खाली डोंबिवलीतले रस्ते बघा, मुंबई गोवा हायवे बघा, समृद्धी महामार्गाला खड्डे पडले. आपण काय घेऊन बसलोय? हे जे रस्ते आहेत त्याच्यात सरसकट प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. अधिकारी आणि इंजिनियर आणि त्याच्यासोबत अजून कोण कोण असेल आम्हाला माहित नाही. परंतु याच्या मलिदा खाण्यामागे लागलेले असतात आणि क्वालिटी नाही आहे. पूर्वीचे कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईतले कितीतरी वर्ष तसेच असायचे. आताचे रस्ते बघा, डोंबिवलीत आता मी इकडनं आलो दत्तनगर इकडनं. रस्ता एकीकडे बनला, एकीकडे उकडेच चाललाय कॉन्क्रीटचं. सगळीकडे ही अवस्था आहे. याला जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तेच कारणीभूत आहे. आणि ते असं नाही की पर्टिक्युलर कुठल्या रस्त्यासाठी आहे. सगळे रस्ते सगळे ते त्या बाबतीत मात्र हे राजकारणी आमचे भेदभाव करत नाही. त्याने खरं तर त्याच्यावरच बोलू नये. त्याने कायदा सुव्यवस्था आणि याची दुरावस्था त्याच्यावर बोलावा. सध्या एकमेकावर कुरघोडी करायचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अलग अलग कारणं शोधते. तुम्ही पाहाल तर कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभा, ठाणे असेल या भागात तर खूपच त्यांची चढाओढ चालू आहे. परंतु आमचा अनुभव आहे निवडणुका आल्या की जी काही युती असते हे आपसात भांडतात कुत्र्यासारखे आणि नंतर बरोबर इलेक्शन नंतर एक होतं. कुठेतरी मूळ मुद्द्यांवरनं प्रश्न दुसरीकडे हटवण्यासाठी हा केलेला एक त्याचा प्रयत्न असतो किंवा त्याचं बाकीचं कुठलं राजकारण असेल मला माहित नाही. परंतु मला वाटतं बाकीच्या गोष्टींवर लोकांच्या सुखसोयीवर आता आमच्या डोंबिवली प्लॅटफॉर्मवर हे नाही आहे, शेड नाही आहे. 3 दिवसापूर्वी रेल्वे प्रवाशांनी काळी शीट लावून व्हाईट कपडे घालून आंदोलन केलं. त्याच्यावर कोणी बोलत नाहीये. मग अशा गोष्टींवर बोलायला पाहिजे. राजकारण होत राहील.